आज आपण करणार आहोत पाणीपुरी. पाणीपुरीसाठी आंबट पाणी लागतं, ती तिखट पाणी लागते, ते वालं पाणी करून राहिलो आपण. त्याच्यासाठी थोडं चिंच, तीन मिरच्या, थोडं कोथिंबीर, काळं मीठ, अर्धा चम्मच जिरं पावडर, अर्धा चम्मच साधं मीठ, थोडं अद्रक, पुदिन्याची पानं, एक लिंबू, चाट मसाला 1 चम्मच. हे आंबट पाण्याचं आहे. आता गोड पाणी करायला ते आपण बारीक करून घेऊ, मग 1 लिटर पाण्यात आपण टाकून देऊ. गोड पाणी करायला चिंच जास्त घ्यायची. माझ्याजवळ पेंड खजूर नाही आहे, नाहीतर मी 4 पेंड खजूर घेतले असते. तर त्याच्यातही चिंच लागते, पण पेंड खजूर बी पाहिजे. तर मी चिंच आहे, बडीशोप आहे 1 चम्मच, 1.5 चम्मच साखर आहे, थोडं गूळ, हे मी पाण्यात उकळायला ठेवीन. उकळून गाळून घेईन. त्याच्यामध्ये मग चवीनुसार अर्धा चम्मच तिखट टाकीन, अर्धा चम्मच जिरं पावडर, साधं मीठ, अर्धा चम्मच काळं मीठ. बघा, आपण सर्व आहे ना, सर्व आंबटवालं पुदिना, कोथिंबीर, चिंच, अद्रक, मिरची, आपण सर्व हे बारीक करून घेऊया. त्याच्यानंतर मग आपण काळं मीठ, जिरं पावडर, जिरं पावडर, चाट मसाला, साधं मीठ आपण नंतर टाकू त्या पाण्यात. याच्यामध्ये गोड चटणीच्या ह्याच्यात पेंड खजूर टाकावं लागेल, पण पेंड खजूर नसल्यामुळे मी टाकलं नाही आहे. हे चिंच, सोप, गूळ, साखर छान उकळू देऊ, मग गाळून घेऊ आपण. बघा, आपण बटाटे उकडून घेतले आहेत, छोले उकडून घेतले आहेत. ते आता छान एकजीव करून त्यात तिखट मीठ टाकून देऊया. आपण जे बारीक केलेलं आहे ते याच्यात आपण सर्व टाकून देऊ. बघा, अशा प्रकारे सर्व आता मी तिखट आंबटवालं पाणी झालेलं आहे. याच्यामध्ये आपण काळं मीठ, जिरं पावडर, साधं मीठ, चाट मसाला आपण नंतर टाकू चवीनुसार. बघा, लिंबू पिळून घेतलेलं आहे. आंबट मसाला पाणी आपलं झालं आहे. बघा, हे आपण चांगलं पिळून घेतलेलं आहे. बटाटे अजून छोले बारीक केले आहे, त्याच्यात तिखट मीठ टाकले आहे. आपण एकजीव करूया, त्याला आता गाळून घेऊया. त्याच्यात पेंड खजूर राहिले तर घट्ट होतं चांगलं.
बघा याच्यामध्ये आपण तिखट जिरं पावडर, चाट मसाला, साधं मीठ, काळं मीठ आपण आता टाकून देऊया. हे बघा आपण याला एकजीव करून घेऊ. थोडं पिऊन बघते मी. इतकं टेस्टी झालंय ना. हे बघा आंबट पाणी आंबट पाणी. छान चवीला छान झालं. मग थोडं मीठ कमी वाटलं तर टाकून घ्यायचं. तर आपलं झालं आहे आता पाणीपुरीचं सर्व साहित्य. आता आपण पुरी पूर्ण साहित्य झालं. आता आपण शेव करायला घेऊया. बघा असं सर्व पाणीपुरीचं सर्व साहित्य झालं आहे. आता आपण पाणीपुरी खायला घेऊ. तुम्हाला आवडलं असेल करून बघा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघा.